विद्यार्थी मित्रांनो नमस्कार. मी प्राध्यापक डॉक्टर वैभव इंगळे. तुम्ही पाहताय इन्फॉर्मेशन कट्टा हे युट्यूब चॅनल. मित्रांनो MHCET द्वारे विविध कोर्सेससाठी सीईटी एक्झाम घेतली जाते आणि त्यानंतर कॅप द्वारे कॉलेज अलॉटमेंट केलं जातं. परंतु आता हे कॉलेज अलॉटमेंट करत असताना कॅप रजिस्ट्रेशन करत असताना आपल्या चॅनलवरती व्हिडिओ आहेत त्या खाली बऱ्याचशा कमेंट मला गॅप सर्टिफिकेट याविषयी दिसल्या आहेत. गॅप सर्टिफिकेट विषयी विद्यार्थ्यांच्या मनामध्ये बरेचसे प्रश्न आहेत. तर हे प्रश्न आज आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. याच्यामध्ये आहे की गॅप सर्टिफिकेट कंपल्सरी आहे का, असेल तर ते कोणाला लागतं, ते केव्हा आणि कुठं सबमिट करायचं, कॉलेजमध्ये सबमिट करायचं की आपल्याला आता गॅप रजिस्ट्रेशन करताना लागणार आहे. गॅप 1 वर्षाचा असेल तरी काढावं लागतं का, 20 वर्षाचा असेल तरी काढावं लागतं का, गॅप 2 टप्प्यामध्ये असेल तर कसं तयार करायचं आणि हे कुठून व कसं बनवायचं, त्याचबरोबर यासाठी खर्च किती येतो आणि बॉन्ड पेपरवरती काढायचं की साध्या कागदावरती आपल्याला हे गॅप सर्टिफिकेट तयार करायचंय, या आणि अशाच महत्वपूर्ण प्रश्नांची उत्तरं आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. मित्रांनो, व्हिडिओ सुरू करण्यापूर्वी तुम्ही जर चॅनलला नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, आपल्या टेलिग्राम आणि व्हॉट्सअप ग्रुपला जॉईन करा. त्याची लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये दिलेली आहे. तर मित्रांनो सुरू करूया व्हिडिओ. तर मित्रांनो, हे गॅप सर्टिफिकेट म्हणजे काय आहे, तर एखादा विद्यार्थी शिक्षण घेत असताना काही कारणास्तव एखाद्या वर्षी तो शिक्षण घेऊ शकला नाही. समजा तुम्हाला लॉ करायचा आहे ग्रॅज्युएशन नंतर, परंतु तुमचा सीईटी मध्ये नंबर बसलेला नाही, तुम्हाला कमी मार्क मिळाले आणि गेल्या वर्षी तुम्ही ऍडमिशन घेऊ शकला नाही, किंवा एखाद्याचा ऍक्सिडेंट झाला किंवा एखाद्याकडे पैशाची अडचण असल्यामुळं तो पुढे शिक्षण घेऊ शकला नाही, किंवा एखादी महिला असेल तिचं लग्न झालं आणि त्या वर्षी ती शिक्षण घेऊ शकली नाही आणि त्यानंतर मग तिनं ठरवलं की आपल्याला आता ऍडमिशन घ्यायचं आहे. म्हणजेच काय झालं की तुम्ही कंटिन्युअस एज्युकेशनच्या फ्लो मध्ये नाही, एज्युकेशन मध्ये तुमचा गॅप पडलेला आहे, खंड पडलेला आहे. तर ज्या ज्या विद्यार्थ्यांचं कंटिन्युअस एज्युकेशन नाहीये, कुठल्या तर वर्षी ते कॉलेजमध्ये गेलेले नाहीयेत, तर अशा विद्यार्थ्यांना गॅप सर्टिफिकेट लागत नाही. परंतु ज्यांनी कंटिन्युअस 10वी नंतर 11वी 12वी त्यानंतर BA कंप्लीट केलं आणि BA याच वर्षी झालेलं आहे आणि आता लगेच तुम्ही ऍडमिशन LLB ला घेणार आहात, तर तुम्हाला गॅप सर्टिफिकेटची गरज नाही. आता मग केव्हा आणि कुठे सबमिट करायचं हा देखील विद्यार्थ्यांचा प्रश्न आहे. तर मित्रांनो, हे तुम्हाला कॅप रजिस्ट्रेशनच्या वेळेस गॅप सर्टिफिकेट कुठंही लागत नाही. हे कुठं लागतं, जेव्हा तुम्हाला सीईटी सेल द्वारे कॉलेज अलॉटमेंट होईल आणि तुम्ही जेव्हा कॉलेजमध्ये तुमचे डॉक्युमेंट घेऊन ऍडमिशन साठी जाता, फी पेड करायला जाता, तेव्हा तुम्हाला महत्वाचं हे लागतं, ते म्हणजे गॅप सर्टिफिकेट. गॅप सर्टिफिकेट नसेल तर तुम्हाला ऍडमिशन भेटत नाही, किंवा त्यावेळेस मग तुमची पळापळ होते, लास्ट डेट वगैरे असेल आणि तुमच्याकडे गॅप सर्टिफिकेट नसेल तर कदाचित तुमचा चान्स जाऊ शकतो. मग आता विद्यार्थी विचारतात की माझा 1 वर्षाचा गॅप आहे, माझा 2 वर्षाचा गॅप आहे, माझा 20 वर्षाचा गॅप आहे. तर गॅप कितीही वर्षाचा असू द्यात, 20 वर्षाचा असू देत, काही काही जणांचं 40 वर्षानंतर एज्युकेशन घेत आहेत, काही असे ज्येष्ठ नागरिक आहेत, किंवा एखाद्याचं 1च वर्ष गॅप पडलंय, गेल्या वर्षीच गॅप पडलंय, मला सीईटी ला कमी मार्क मिळाले त्यामुळे मी ऍडमिशन घेऊ शकलो नाही, तर मग मला पण आता गॅप सर्टिफिकेट बनवावं लागेल का, असं प्रश्न विचारतात. तर 1 वर्षाचा असू देत किंवा 10 वर्षाचा असू देत, तुम्हाला गॅप सर्टिफिकेट हे लागणार आहे. मग यासाठी खर्च किती येतो आणि ते बॉन्ड पेपरवरती करायचं की साध्या पेपरवरती. आता नवीन नियमानुसार शैक्षणिक कागदपत्र जे आहेत किंवा हे गॅप सर्टिफिकेट आहे शिक्षणासाठी, ते तुम्हाला साध्या प्लेन पेपरवरती काढलं तरी चालेल. पूर्वी 100 रुपयाच्या बॉन्डवरती अशा प्रकारे हे गॅप सर्टिफिकेट असायचं. आता मात्र तुम्हाला प्लेन पेपरवरती काढून त्याच्यावरती एखादं महा-ई-सेवा केंद्र असेल, आपले सरकार केंद्र असेल, तिथे जाऊन त्यावरती ऍफिडेव्हिट करून घ्यायचं आहे, किंवा तुमच्या जिल्हा परिषदेच्या ठिकाणी किंवा एखादे जे नोटरी असतात, ऍडव्होकेट असतात, नोटरी करतात, त्यांच्याकडे जाऊन तुम्हाला ते त्यांचा सही शिक्का घेऊन तिथे देखील तुम्ही ऍफिडेव्हिट करू शकता. मग आता याच्यामध्ये मॅटर काय असावा, तर मित्रांनो याच्यामध्ये हा मॅटर जो असतो तो तुम्हाला जिथं तुम्ही ऑनलाईन सेवा देतात त्या ठिकाणी त्यांच्याकडे मॅटर तयार असतो. तरी देखील तुम्हाला मी माझ्याजवळचा एक मॅटर दाखवतोय, म्हणजे तुम्हाला लक्षात येईल. तर याच्यामध्ये प्रतिज्ञापत्र हा मॅटर तुम्हाला ऑलरेडी मिळणार आहे. ते तुमचं नाव येईल, वय येईल,
राहणार, तुमचा पत्ता येईल आणि त्यानंतर मग काय आहे की अशा प्रकारचा मॅटर या ठिकाणी असतो की कारणे सत्य प्रतिज्ञेवर लिहून देतो की मी सन 2021 साली MSc परीक्षा उत्तीर्ण झालो आहे. त्यानंतर घरगुती अडचणीमुळे शासकीय निमशासकीय महाविद्यालयात कुठेही प्रवेश घेऊन शिक्षण किंवा कुठल्याही शैक्षणिक सवलतीचा मी लाभ घेतलेला नाही. माझे सन 2013 ते 2015 आणि 2021 ते 2022, आता समजा हा पूर्वीचा आहे तर आता इथे 2025 असा आपण इथे टाकू शकतो की तुमचं 2021 ला MSc पूर्ण झालंय, परंतु त्यानंतर तुम्ही कुठेही ऍडमिशन घेतलं नाही आणि यापूर्वी देखील 2013 ते 2015 जर 2 कालखंडामध्ये गॅप असेल तर अशा प्रकारे ते मेन्शन करायचं आहे. किंवा 4 वर्ष गॅप पडला असेल वेगवेगळ्या वर्षी 2013 ते 15, परत 17 ते 18, परत 21 पासून 25 असं तुम्ही इथं मेन्शन करायचं आहे. तर 2013 ते 2015 आणि 2021 पासून ते 2025 चा शिक्षणामध्ये गॅप पडलेला आहे. सदरचा प्रतिज्ञालेख हा मला पुढील शिक्षणासाठी आवश्यक आहे, तरी माझे 2013 ते 15 आणि 2021 ते 2025 चा गॅप सर्टिफिकेट ग्राह्य धरण्यात यावा, अशा प्रकारचं हे मॅटर आपल्याला या ठिकाणी लिहायचं आहे आणि खाली प्रतिज्ञापत्र तयार करणाऱ्याची सही त्या ठिकाणी तुमची सही करायची आहे. या ठिकाणी ठिकाण आणि डेट टाकायचे आहे आणि या ठिकाणी तुम्हाला ऍफिडेव्हिट करून त्या आपले सरकार सेवा केंद्रावरून मिळणार आहे. तर मित्रांनो, हे अशा प्रकारे अगदी सोप्या पद्धतीनं गॅप सर्टिफिकेटचा फॉर्मॅट आहे. यासाठी खर्च जो आहे तो 200 ते 300 रुपये अपेक्षित आहे. मित्रांनो, व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा, तुमच्या मित्रांना शेअर करा. धन्यवाद.